नमस्कार. महा-टी-ई-टीच्या तयारीसाठी हिंदी भाषेमधील पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये एक प्रश्नासाठी उपसर्ग हा घटक विचारला जातो. तर हा उपसर्ग घटक आज आपण पाहतोय या व्हिडिओमधून. तर याची परिभाषा आधी आपण समजून घेऊया. व्याख्या नेमकी काय आहे? तर वे शब्दांश जो किसी मूल शब्द के पूर्व में लगकर नए शब्द का निर्माण करते हैं अर्थात नए अर्थ का बोध कराते हैं उन्हें उपसर्ग कहते हैं. उपसर्ग कोणाला म्हटलं जातं? एखादा मूळ शब्द असेल आणि त्याच्या आधी एखादा शब्द लागतो आणि त्यावेळेस एखादा त्या शब्दापासून नवीन अर्थ तयार होतो त्याला उपसर्ग असं म्हटलं जातं. यह शब्दांश होने के कारण वैसे इनका स्वतंत्र रूप से अपना कोई महत्व नहीं होता. म्हणजे जे उपसर्ग असतात तर त्यांना असा काही वेगळा अर्थ नसतो, परंतु किंतु शब्द के पूर्व संश्लिष्ट अवस्था में लगकर उस शब्द विशेष के अर्थ में परिवर्तन ला देते. म्हणजे या ठिकाणी हे जे काही उपसर्ग असतात तर यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो, परंतु एखादा जो काही मूळ शब्द असतो त्याच्या आधी हे शब्द जर जोडले गेले तर त्या शब्दाचा अर्थ मात्र या ठिकाणी बदलतो. त्या अर्थामध्ये परिवर्तन या ठिकाणी लावण्याची शक्ती या उपसर्गामध्ये असते. जसं या ठिकाणी हार एक शब्द आहे. हार हा एक शब्द आहे. आता इसके साथ शब्दांश प्रयुक्त होने पर कई नए शब्द बनते हैं. मग याच्या आधी हारच्या आधी जर समजा काही शब्दांश लावले किंवा उपसर्ग लागले तर हार पासून वेगवेगळ्या अर्थाचे नवीन शब्द तयार होतात. जसे यथा आहार. यथा आहार म्हणजे काय? भोजन. उपआहार म्हणजे उपशब्द लागला हारच्या आधी तर उपहार म्हणजे भेट. नंतर प्र हा शब्द जोडला गेला हारला तर प्रहार म्हणजे चोट. विहार भ्रमण. परिहार त्यागना. प्रतिहार द्वारपाल. संहार मारणा. उद्धार मोक्ष. तर अशा प्रकारचे जे काही वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहेत ते हार या शब्दाला एखादा उपसर्ग आधी जोडला गेला की त्याच्यापासून तयार होतात. अंतः हार शब्द के साथ प्रयुक्त क्रमशः आ, उप, प्र, वि, परि, प्रति, सम, उत शब्दाचा उपसर्ग की श्रेणी में आते हैं. म्हणजे हार शब्दाच्या आधी जे काही आपण शब्द या ठिकाणी जोडलेले आहेत त्यांना उपसर्ग असं म्हटलं. तर उपसर्ग म्हणजे आधी शब्द ते मूळ शब्दाच्या आधी येतात. आता या उपसर्गांचे प्रकार 3 आहेत. हिंदी में उपसर्ग 3 प्रकार के होते हैं. एक पहिला उपसर्ग आहे संस्कृत के उपसर्ग. म्हणजे संस्कृत भाषेचे उपसर्ग जे आपण हिंदीमध्ये वापरतो. हिंदीचे वेगळे उपसर्ग आहेत आणि विदेशी मधून आलेले काही उपसर्ग आहेत. आपण काल पेपर 1 चं जे अनालिसिस बघितलं त्याच्यामध्ये संस्कृतचा उपसर्ग विचारला होता. हिंदीचाही विचारला जातो आणि विदेशी उपसर्ग सुद्धा विचारला जातो. हे तीनही प्रकार आपल्या या ठिकाणी बघायचे. आता सगळ्यात आधी आपण या ठिकाणी जो संस्कृतचा उपसर्ग आहे तर तो या ठिकाणी पाहणार आहोत. संस्कृतचा उपसर्ग आणि त्याच्यामधले कोणकोणते उपसर्ग येतात. आता संस्कृत में उपसर्ग की संख्या 22 होती है. लक्षात ठेवा. आता उपसर्ग हे ठरलेले आहेत म्हणजे हे निश्चित आहेत. त्याच्यामुळे हे तुम्हाला पाठच करायचे आहेत. 1 मार्क तुमचा फिक्स आहे. पेपर 1 मध्ये 1 आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 1. तर 22 ही संख्या असते संस्कृतच्या उपसर्गांची. हे लक्षात ठेवा. ये उपसर्ग हिंदी में भी प्रयुक्त होते हैं इसलिए इन्हें संस्कृत के उपसर्ग कहते. म्हणजे या ठिकाणी जे संस्कृतचे उपसर्ग आहेत ते 22 आहेत आणि आहे तसे हिंदीमध्ये वापरले जातात म्हणून त्यांना संस्कृतचे संस्कृत के उपसर्ग असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी उपसर्ग आहे त्यांचा नेमका अर्थ काय होतो आणि या ठिकाणी उपसर्ग युक्त शब्द कोणते तयार त्याच्यापासून होतात तर हे या ठिकाणी आपण पाहूया. या ठिकाणी अति. अति हा संस्कृतचा उपसर्ग आहे. आता आपण संस्कृतचे उपसर्ग पाहतो हे लक्षात ठेवा. आता अति हा जर उपसर्ग आपण लावला तर अति या शब्दाचा अर्थ काय होतो तर अधिक किंवा परे. लक्षात ठेवा. अधिक किंवा परे हा अर्थ होतो या अतिचा. मग आता उपसर्ग युक्त शब्द कोणते होतील तर अतिशय. अतिशय म्हणजे या ठिकाणी अतिशयचा अर्थ काय होतो अधिक. अतिक्रमण. अतिवृष्टी. अतिशीघ्र. अत्यंत. अत्यधिक. अत्याचार. अतिंद्रिय. अत्युक्ती. अत्युत्तम. अत्यावश्यक. अतिव. तर हे या ठिकाणी उपसर्ग युक्त शब्द आहेत आणि या शब्दांमध्ये कोणता उपसर्ग लागलेला आहे तर अति लागलेला आहे आणि अतिचा अर्थ लक्षात ठेवायचा अधिक किंवा पुरे. त्यानंतर दुसरा उपसर्ग आहे संस्कृतचा तो म्हणजे अधि. आता अधिचा अर्थ काय होतो प्रधान किंवा श्रेष्ठ. लक्षात ठेवायचे अर्थ खूप महत्वाचे लिहून ठेवा वहीमध्ये. अधि. अधि हा उपसर्ग आहे संस्कृतचा प्रधान किंवा श्रेष्ठ आहे. आता कोणकोणते शब्द तयार होतात अधिकरण. अधिनियमन. अधिनायक. अधिकार. अधिमास. अधिपती. अधिकृत. अध्यक्ष. अधीक्षण. अध्यादेश. अधीन. अध्ययन. अधीक्षक. अध्यात्म आणि अध्यापक. हे शब्द या ठिकाणी या अधि या उपसर्गामुळे तयार होतात. यांचा प्रधान किंवा श्रेष्ठ असा अर्थ होतो. नंतर अनु हा उपसर्ग आहे संस्कृतचा तर याचा अर्थ होतो पीछे समान.
पीछे किंवा समान. तर याचे शब्द कोणकोणते आहेत पहा. अनुकरण, अनुकूल, अनुचर, अनुज, अनुशासन, अनुरूप, अनुराग, अनुक्रम, अनुनाद, अनुभव, अनुशंसा, अन्वय, अन्वीक्षण, अन्वेषण, अनुच्छेद आणि अनुदित. तर हे या ठिकाणी या अनुचे काय आहेत पहा. या ठिकाणी उपसर्ग जोडून तयार होणारे हे शब्द आहेत आणि या सर्वांचा अर्थ पीछे समान. म्हणजे अनुकरण जर म्हटलं तर पहा आपण फॉलो करतो. अनुकूल म्हणजे या ठिकाणी काय आपल्या त्याच्याशी बरोबर करणं किंवा या ठिकाणी चांगलं करणं. अनुचर असेल, अनुज असेल तर यांचे अर्थ या अनुबरोबर पीछे किंवा समान हे होतात. त्यानंतर पहा अप. आता अपचा अर्थ काय होतो. हा उपसर्ग आहे. तर अपचा अर्थ होतो पहा बुरा किंवा विपरीत. बुरा किंवा विपरीत. मग आता अप हा जर आपण विसर्ग जोडला जो काही अप आहे तर उपसर्ग जर आपण या ठिकाणी जोडला तर काय होतं बघा की कारला आपण या ठिकाणी उपसर्ग जोडलाय अप तर अपकार होतो पहा. ठीक आहे. अपमान, अपयश, अपशब्द, अपकीर्ती, अपराध, अपव्यय, अपहरण. त्याच्यानंतर अपकर्ष, अपशकुन आणि अपेक्षा. म्हणजे अपेक्षा याच्यामध्ये अप हा या ठिकाणी जो काही आपण म्हणूया उपसर्ग आहे तर तो या ठिकाणी पहा आहे उपसर्ग. अपेक्षामध्ये अप आहे, अपशकुन, अपकर्ष हे शब्द आहेत आणि याचा अप याचा अर्थ काय होतो पहा बुरा आणि पहा विपरीत. तर लक्षात ठेवा. त्यानंतर पहा पुढचा या ठिकाणी उपसर्ग आहे पहा अभि. अभि आहे. आता अभिचा या ठिकाणी अर्थ काय होते उपसर्गाचा तर पास किंवा सामने. अभि तर याचा या ठिकाणी उपसर्ग आधारित जे शब्द आहेत ते अभिनव, अभिनय, अभिवादन, अभिमान, अभिभाषण, अभियोग, अभिभूत, अभिभावक, अभ्युदय, अभिषेक, अभ्यर्थी, अभिष्ट, अभ्यंतर, अभिप्सा आणि अभ्यास. तर हे उपसर्ग अभ्यंतर मध्ये काय पहा अभि, अभिप्सा म्हणजे काय पहा अभि, अभ्यास मध्ये काय पहा अभि, अभिष्ट मध्ये काय पहा अभि, अभ्यर्थी मध्ये काय पहा अभि. हे थोडंसं लक्षात ठेवा. अभ्युदय मध्ये सुद्धा अभि आहे. अभि म्हणजे या ठिकाणी पास किंवा सामने. तर हे उपसर्ग पहा अभि या उपसर्गापासून हे शब्द तयार होतात. नंतर अव हा उपसर्ग आहे संस्कृतचा. त्याचा अर्थ होतो पहा बुरा, हीन किंवा याचा पण नीच. ठीक आहे. नीच म्हणजे खालच्या स्तराचा. बुरा, हीन किंवा नीच हे अर्थ आहेत पहा अवचे. आता यापासून कोणते शब्द पहा अवगुण, अवनती, अवधारणा, अवज्ञा, अवगती, अवतार, अवसर, अवकाश, अवलोकन, अवशेष आणि अवतरण. म्हणजे या ठिकाणी काय नीच असेल, बुरा असेल, हीन असेल या सर्वांचे अर्थ हे होतात. हा हा या ठिकाणी उपसर्ग आहे संस्कृतचा. नंतर पहा आ हा उपसर्ग आहे तर तक आणि से. याचा अर्थ काय होतो पहा तक से. तर बघा आजन्म म्हणजे जन्मापासून किंवा जन्मपर्यंत. आहार, आयात, आतप, आजीवन, आगार, आगम, आमोद, आशंका, आरक्षण, आमरण, आगमन, आकर्षण, बालवृद्ध, आघात. तर हे ताक, तक, से. तर हा अर्थ आहे या उपसर्गाचा. संस्कृत उपसर्ग आहे. त्यानंतर पहा उत हा संस्कृतचा उपसर्ग आहे. याचा अर्थ होतो पहा उपर किंवा श्रेष्ठ. आता यापासून कोणते शब्द पहा उत्पन्न पहा उत. लक्षात ठेवा. याची फोड जर आपण केली तर पहा उत्पन्न. ठीक आहे. उत्पन्न म्हणून उत हा या ठिकाणी उपसर्ग लक्षात ठेवा. उत्पन्न, उत्पत्ती, उत्पीडन, उत्कंठा, उत्कर्ष, उत्तम, उत्कृष्ट, उदय, उन्नत, उल्लेख, उद्धार, उच्छ्वास, उज्ज्वल, उच्चारण, उच्छृंखल आणि उद्गम. तर उद्गम मध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं उत असा या ठिकाणी उपसर्ग आहे आणि नंतर या ठिकाणी उत आणि पुढं गम. ठीक आहे. उद्गम. ठीक आहे. तर उत आणि गम म्हणजे उद्गम होतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे उत हा उपसर्ग उपर किंवा श्रेष्ठ असा अर्थ लक्षात ठेवा. नंतर उप हा उपसर्ग आहे पास किंवा सहाय्यक. उपचा अर्थ काय होतो पास किंवा सहाय्यक. तर यापासून शब्द उपकार, उपवन, उपनाम, उपचार, उपहार, उपसर्ग, उपमंत्री, उपयोग, उपभोग, उपभेद, उपयुक्त, उपभोग, उपेक्षा, उपाधी आणि उपाध्यक्ष. तर सगळ्यामध्ये पहा उप हा उपसर्ग पहा लागलेला आहे. नंतर पहा दूर हा उपसर्ग आहे. याचा अर्थ होतो पहा कठीण, बुरा, विपरीत. आता यापासून शब्द तयार होतो पहा दुराशा, दुराग्रह, दुराचार, दुरवस्था, दुरुपयोग, दुर्भिसंधी, दुर्गुण, दुर्दशा, दुर्घटना, दुर्भावना आणि पहा दुरूह. सर्वांचा कठीण, बुरा किंवा विपरीत हे अर्थ आहेत पहा दूर या उपसर्गाचा. नंतर दूसचा सुद्धा अर्थ तोच होतो पहा. दूर असेल किंवा दूस असेल यांचा अर्थ पहा सेम आहेत पहा. बुरा किंवा विपरीत किंवा कठीण. बघा आता या ठिकाणी काय काय शब्द आहेत पहा दुश्चिंत,
दुःशासन, दुष्कर, दुष्कर्म, दुस्साहस आणि दुस्साध्य. तर बघा हे या ठिकाणी याच्यापासून शब्द तयार होतात. तर बुरा, विपरीत किंवा कठीण हाच अर्थ आहे, परंतु उपसर्ग दुस आहे आणि या ठिकाणी दूर आहे. नंतर पण नि हा एक उपसर्ग आहे, तर याचा अर्थ बिना किंवा विशेष. नि म्हणजे बिना किंवा विशेष. यापासून निडर, निगम, निवास, निदान, निहत, निबंध, निदेशक, निकर, निवारण, न्यून, न्याय, न्यास, निषेध आणि निषिद्ध हे शब्द या ठिकाणी तयार होतात पण नि या उपसर्गापासून. नंतर पण नीर. नीर म्हणजे बिना, बाहार. नीरचा सुद्धा अर्थ काय होतो बिना किंवा बाहार. तर पण निरपराध, निराकार, निराहार, निरक्षर, निरादर, निरहंकार, निरामिष, निर्जर, निर्धन, निर्यात, निर्दोष, निरवलंबन, निरोग, निरस, निरीह, निरीक्षण. तर हे या ठिकाणी या नीर उपसर्गापासून तयार होणारे शब्द आहेत. नंतर पण निस. निस म्हणजे सुद्धा बिना, बिना किंवा बाहार. म्हणजे लक्षात नीर आणि निसचा अर्थ वेगळे, एकच आहेत बिना किंवा बाहार, बिना, बाहार. तर निश्चय, निश्चल, निष्काम, निष्कर्म, निष्पाप, निष्फळ, निस्तेज आणि निसंदेह. तर हे काय आहेत निस उपसर्गापासून तयार होणारे हे शब्द आहेत. तर लक्षात ठेवा शब्द खूप महत्वाचे आहेत. नंतर प्र. प्र हा विसर्ग आहे प्र म्हणजे आगे किंवा अधिक. प्रधान, प्रबल, प्रयोग, प्रचार, प्रसार, प्रहार, प्रयत्न, प्रभंजन, प्रपत्र, प्रारंभ. त्यानंतर प्रौज्वल, प्रेत, प्राचार्य, प्रायोजक आणि प्रार्थी. प्रार्थी शब्द असेल तर याच्यामध्ये कोणता या ठिकाणी उपसर्ग असतो तर प्र असतो. प्रायोजक असेल तर प्र, प्राचार्य असेल तर प्र, प्रेत असेल तर प्र, प्रौज्वल असेल तर प्र. तर हे या ठिकाणी जे काही उपसर्ग आहेत ते पण लागलेले आहेत. नंतर बघा परा. परा हा उपसर्ग आहे विपरीत, पिछे किंवा अधिक. याचा अर्थ विपरीत, पिछे किंवा अधिक. पराजय, पराभव, पराक्रम, परामर्श, परावर्तन, पराविद्या आणि पराकाष्ठा हे शब्द तयार होतात. नंतर परी. परी हा उपसर्ग आहे. परी म्हणजे चारो ओर किंवा पास. तर कोणकोणते शब्द तयार होतात बघा की परिक्रमा, परिवार, परिपूर्ण, परिमार्जन, परिहार, परिक्रमण, परिभ्रमण, परिधान, परिहास, परिश्रम, परिवर्तन, परीक्षा, पर्याप्त, पर्यटन, परिणाम आणि परिमाण. ठीक आहे. तर लक्षात ठेवा हे उपसर्गा परीपासून बनलेले शब्द आहेत. नंतर बघा प्रति. प्रति हा उपसर्ग आहे प्रत्येक किंवा विपरीत. हे त्याचे अर्थ होतात प्रतीचा. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रत्येक, प्रतिकूल, प्रतिहिंसा, प्रतिरूप, प्रतिध्वनी, प्रतिनिधी, प्रतीक्षा, प्रत्युत्तर, प्रत्याक्षा आणि प्रत्यीत. आता प्रत्याक्षा यासाठी कोणता या ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे तर लक्षात ठेवा प्रति आहे. कारण त्याचा तुम्ही जर समजा शब्दाशा घेतला प्रत्यक्ष आहे आणि मग प्रति या ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे लक्षात ठेवा. आता प्रतिती असेल तर प्रतिती याच्यामध्ये सुद्धा प्रति हा उपसर्ग लागलेला आहे. त्यानंतर वि. वि म्हणजे विशेष किंवा भिन्न. वि हा उपसर्ग आहे संस्कृतचा. विशेष, भिन्न. विजय, विज्ञान, विदेश, वियोग, विनाश, विपक्ष, विलय, विहार, विख्यात, विधान, व्यवहार. बघा या ठिकाणी व्यवहार मध्ये कोणता या ठिकाणी उपसर्ग लागलाय तर वि लागला. हे लक्षात ठेवायचं कारण व्यवहार आपण उघड उघड म्हणणार की अरे वि, विजय म्हणजे वि लगेच दिसतोय पण इथं तो दिसत नाही. व्यवहारमध्ये वि आहे. व्यर्थ मध्ये सुद्धा वि आहे. वयामध्ये सुद्धा वि आहे. व्यंजन वि, व्याधी वि, व्यसन वि आणि विहू मध्ये सुद्धा वि आहे. म्हणजे हे शब्द लक्षात ठेवा हे दिसायला वेगळे दिसत आहेत परंतु त्याच्यामध्ये उपसर्ग हा वि लागलेला आहे. ठीक आहे. सु. सु म्हणजे अच्छा किंवा सरळ. आता सु आपण प्रत्येकाच्या समोर लावून सुगंध, सुगती, सुबोध, सुयश, सुमन, सुमन, सुलभ, सुशील, सुअवसर, स्वागत, सोल्फ आणि सुक्ती. आता बघा स्वागत. स्वागत मध्ये बघा स्वागत मध्ये आपण म्हणणार स्वा परंतु या ठिकाणी सु आहे. स्वल्प मध्ये सुद्धा सु आहे. हे थोडंसं फक्त वेगळं आहे ते लक्षात ठेवा. नंतर बघा सम. सम म्हणजे अच्छी तरह किंवा पूर्ण शुद्ध. सम म्हणजे अच्छी तरह किंवा पूर्ण शुद्ध. संकल्प. संकल्प या ठिकाणी सम आहे. संकल्प जरी शब्द असला तरी याच्यामध्ये उपसर्ग सम आहे. संचय सम, संतोष सम, संघटन सम, संचार सम, संलग्न, संयोग, संवाद, संशय आणि संरक्षा. तर बघा शब्द वेगळे आहेत परंतु यांचे जे काही उपसर्ग आहेत तर तो उपसर्ग सम आहे. संशय, संरक्षण, संरक्षा, संहार, संयोग, संलग्न. तर याच्यामध्ये सम हा उपसर्ग आहे. वेगळे शब्द आहेत त्यामुळे तो या ठिकाणी परीक्षेला असे शब्द तुम्हाला विचारले जाऊ शकतात. फसवे. नंतर बघा अन. अन म्हणजे नाही किंवा बुरा. आता अनंत, अनादी, अनेक, अनाहूत,
अनुपयोगी, अनागत, अनिष्ट, अनिह, अनुपयुक्त, अनुपम, अनुचित आणि अनन्य. ठीक आहे. या सर्वांमध्ये काय अणु जरी असला, या ठिकाणी अणु जरी असला तरी याच्यामध्ये अन आहे. नंतर अनिष्ट जरी असलं तरी याच्यामध्ये अन आहे. ठीक आहे. हे थोडंसं वेगळं आहे. अणु जरी असलं तरीही या ठिकाणी उपसर्ग हा अणु आहे. ठीक आहे. नंतर आता वर जे काय संस्कृतचे उपसर्ग आपण बघितले, एकूण 22 पाहिले. जे 22 आहे ते लिहून ठेवा, त्यांचा अर्थ लिहून ठेवा आणि शब्द लिहून ठेवा. आता उपर्युक्त जे उपसर्ग आहे त्याच्या अतिरिक्त संस्कृतचे खालील काही निम्न उपसर्ग भी हिंदी में प्रयुक्त होते. म्हणजे वर जे काय आपण 22 बघितले, 22 महत्वाचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त खालील या ठिकाणी उपसर्ग आहेत जे संस्कृतचे आहेत ते हिंदीमध्ये या ठिकाणी वापरले जातात. यामध्ये बघा अंतर. अंतर या ठिकाणी काय आहे उपसर्ग आहे हिंदीचा आणि मग त्याचा वापर या ठिकाणी संस्कृतचा उपसर्ग आहे आणि त्याचा वापर हिंदीमध्ये केला जातो. आता अंतर यापासून जे शब्द तयार होतात तो अंतर्गत, अंतरात्मा, अंतर्धान, अंतर्दशा, आंतरराष्ट्रीय, अंतरिक्ष आणि अंतर्देशीय. अंतर्देशीय याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की अंतर हा उपसर्ग आहे जो संस्कृतचा आहे. नंतर पुनर हा सुद्धा संस्कृतचा उपसर्ग आहे जो हिंदीमध्ये वापरला जातो. पुनर्जन्म, पुनरागमन, पुनरुदय, पुनर्विवाह, पुनर्मूल्यांकन, पुनर्जागरण. तर हे या ठिकाणी शब्द तयार. पुनर्जागरण, नंतर प्रादुर्भाव, प्रादुर्भूत, पूर्वज, पूर्वाग्रह, पूर्वाह, पूर्वानुमान. तर हे लक्षात ठेवा संस्कृतचा आहे प्रादुर्पूर्व. नंतर प्राक सुद्धा संस्कृत आहे. प्राककथन, प्राककलन, प्रागैतिहासिक, प्रागदेवता, प्रागमुख आणि प्रागकर्म. त्यानंतर पुरस. त्यानंतर काय आहे पुरस आहे. पुरस उपसर्ग आहे. पुरस्कार, पुरस्चरण आणि पुरस्कृत हे शब्द तयार होतात. नंतर बहिर शब्द आहे बहिरागत, नंतर बहिर्जात, बहिर्भाव, बहिरंग आणि बहिर्गमन. या शब्दांमध्ये बहिर उपसर्ग, बहिष्कार, बहिष्कृत, आत्मकथा, आत्मघात, आत्मबल, आत्मचरित्र, आत्मज्ञान. नंतर सहपाठी, सहकर्मी, सहोदर, सहयोगी, सहानुभूती, सहचर. नंतर स्वतंत्र, स्वदेश, स्वराज्य, स्वाधीन, स्वरचित, स्वनिर्मित, स्वार्थ. पुरातन, पुरातत्व, पुराफत, पुराण आणि पुरावशेष. हे उपसर्ग आणि त्याचे शब्द स्वयंभू, स्वयंवर, स्वयंसेवक, स्वयंपाणी आणि स्वयंसिद्ध. तर अशा पद्धतीचे हे या ठिकाणी संस्कृतचे. तसेच अजून या ठिकाणी दिलेले आहेत आवीस. तर आवीस सुद्धा संस्कृतचा उपसर्ग आहे. आविष्कार, आविष्कृत, आविर्भाव, आविर्भूत, प्रातःकाल, प्रातःवंदना, प्रातस्मरणीय, इतिश्री, इतिहास, इत्यादी, इतिवृत्त. तर इतिहास सुद्धा संस्कृत उपसर्ग. अलंकार, अलंकृत, अलंकार, तिरस्कार, तिरस्कृत, तल्लीन, तन्मय, तद्भूत, तद्वीत, तदनंतर, तत्काल, तत्सम, तद्भव आणि तद्रूप. लक्षात ठेवा तद्रूप असेल तर तत् आहे. तद्भव मध्ये सुद्धा तत्सम, तत्काल, तदनंतर, तद्वीत, तन्मय आणि तल्लीन तर तत् आहे. नंतर अमामध्ये अमावस्या आणि अमात्य. सत्कर्म, सत्कार, सद्गती, सज्जन, सच्चरित्र, सद्धर्म आणि सदाचार. तर या सर्वांमध्ये या ठिकाणी हे संस्कृतचे उपसर्ग अमा, तत्, तिरस, अलम, इति, प्रातर, आवीस. त्यानंतर स्वयं, पुरा, सह, आत्म, बहिर. त्याच्यानंतर पुरस, प्राक, पूर्व, प्रादुर, पुनर आणि अंतर. तर हे वर जे काय आपण संस्कृतचे उपसर्ग सांगितले 22 महत्वाचे, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा हे संस्कृतचे उपसर्ग आहेत. 22 जे उपसर्ग आहेत त्यांचे अर्थ आहे. त्या अर्थामुळे आपल्याला ते शब्दांचे अर्थ समजतात. परंतु या ठिकाणी जे खाली जे शब्द आहेत त्यांचे अर्थ असे काही वेगळे दिलेले नाहीत, परंतु आपल्याला त्याचा अर्थ समजतोय. अशा प्रकारे ते सुद्धा 22 उपसर्ग आहेत. आता हिंदीचे उपसर्ग कोणकोणते आहेत आपण संस्कृतचे बघितले. संस्कृतचे मुख्य 22 प्लस अजून 22 बघितले व्यतिरिक्त आहेत. आता हिंदीचे उपसर्ग आहेत स्वतःचे. तर याच्यामध्ये अन म्हणजे काय नाही. ठीक आहे. अनपड, अनजान, अनबन, अनमोल, अनहोनी, अनदेखी, अनचाहा आणि अनसुना. तर हे या ठिकाणी अन या हिंदी उपसर्गापासून तयार होणारे शब्द आहेत. नंतर अध, आधा. अध म्हणजे काय आधा. तर अधमरा, अधपका, अधजला, अधिगला, अधकचरा, अधखिला आणि अधनंगा. नंतर उचक्का, उजडणा, उच्छलना, उखाडणा, तावला. तर हे पासून तयार होतात. ऊन म्हणजे एक कम, 19,
29 बघा या ठिकाणी आपण जे म्हणतो ना 19, 29, 39, 49, 59 आणि 19 तर यामध्ये ऊन हा प्रत्यय आहे म्हणजे एक कमी असतो. औ औ म्हणजे औ म्हणजे याचा अर्थ काय होतो पहा अव म्हणजे अवगुण, अवगड, अवसर, अवघट आणि अवतार यामध्ये अव आहे. कु म्हणजे बुरा, कुरूप, कुपुत्र, कुकर्म, कुख्यात, कुमार्ग, कुचाल, कुचक्र आणि कुरीती. चौ म्हणजे चार, चौराहा, चौमासा, चौपाया, चौरंगा, चौकन्ना, चौमुखा आणि चौफला हा सुद्धा उपसर्ग आहे हिंदीचा. पांच, पचरंगा, पचमेल, पचकोटा, पचमडी. पर म्हणजे दुसरा, परहित, परदेशी, परजीवी, परकोटा, परदादा, परलोक, परकाज आणि परोपकार. त्यानंतर पा भर आहे पा भर म्हणजे पुरा, भरपेट, भरपूर, भरकम, भरसक, भरमार, भरपाई. नंतर बिना बिन बिन म्हणजे बिना, बिन खाया, बिन व्याह्या, बिन बोया, बिन मांगा, बिन बुलाया, बिन जाया. ती म्हणजे तीन, तिरंगा, तिराहा, तिपाई, तिकोण आणि तिमाही. दू म्हणजे दोन, बुरा, दुरंगा, दुलत्ती, दुनाली, दुराहा, दुपहरी, दुगुना, दुकाल, दुबला. बुरा, का म्हणजे बुरा, कायर, कापुरुष, काजल. नंतर सहित, सपूत, सफल, सबल, सगुण, सजीव, सावधान, सकर्म. चिर म्हणजे सदैव, चिरकाळ, चिरायू, चिर यौवन, चिर परिचित, चिरस्थायी, चिरस्मरणीय आणि चिर प्रतीक्षित. नंतर न म्हणजे पण नाही, नकुल, नास्तिक, नग, नपुंसक, नगण्य आणि नेती. बहु म्हणजे ज्यादा, बहुमूल्य, बहुवचन, बहुमत आणि बहुभुज. त्यानंतर बहुविवाह, बहुसंख्यक, बहुउपयोगी. नंतर आप म्हणजे स्वयं, आपकाज, आपबीती, आपकाही आणि आपसुनी. नाना म्हणजे विविध, नाना प्रकार, नाना रूप, नाना जाती, नाना विकार. क म्हणजे बुरा, कपूत, कलंक, कठोर आणि सम म्हणजे समान, समतल, समदर्शी, समकोण, समकक्ष, समकालीन, समचतुर्भुज, समग्र. तर हे एकूण 22 उपसर्ग आहेत हिंदीचे आणि एकदम सोपे आहेत. बऱ्यापैकी जे काही उपसर्ग आहेत त्यांच्यापासून संख्यांचा बोध होते. 4 असेल, 5 असेल, दुसरा 1, ऊन, तर यापासून संख्यांचे बोध होतात. तर ज्या संख्यांचे बोध होणारे आहेत ना ते बऱ्यापैकी हिंदीचे आहेत. तर हे तुम्हाला याच्यावरून समजेल. ठीक आहे. त्यानंतर विदेशी उपसर्ग बघूया. आपण या ठिकाणी संस्कृत बघितले, हिंदी पाहिले. आता विदेशी कोणकोणते आहेत तर हिंदी भाषा में अन्य भाषाओं के शब्द भी प्रयुक्त होते हैं, फलतः उनके उपसर्गों को हिंदी में विदेशी उपसर्ग की संज्ञा दी जाते है. आता इथे सुद्धा त्यांचे अर्थ दिलेले आहेत. आता बे म्हणजे काय पार रहित आहे. आता हा बे जो काही उपसर्ग आहे हा या ठिकाणी विदेशी आहे, लक्षात ठेवा. तर बघा रहित म्हणजे बेघर, घरा रहित, घर रहित, बेवफा, बेदर्द, बेसमज, बेवजह, बेह्या, बेहिसाब. तर अशा प्रकारे बे हा उपसर्ग लावून शब्द तयार होतो. नंतर दर म्हणजे काय मे, दर असल, दरबार, दरखास्त, दर हकीकत आणि दरम्यान. नंतर बा म्हणजे काय सहित, बा इज्जत, इज्जती सहित, बा मुलायाजा, बा अदब, बा कायदा. नंतर कम म्हणजे काय अल्प, कम अक्ल म्हणजे अल्प अक्कल, कम उम्र, कमजोर, कम समज आणि कम भक्त, कम समज, कम भक्त. नंतर ला म्हणजे परे किंवा बिना, लाइलाज, लावारिस, लापरवाह, लापता, ला जवाब. नंतर ना म्हणजे नाही, नापसंद, नाकाम, नाबालिक, नाजायज, नालायक, नाराज, नादान. तर हे या ठिकाणी विदेशी उपसर्ग त्यापासून तयार झालेला, ना उपसर्ग त्याच्यापासून तयार झालेले शब्द. नंतर हर हा सुद्धा विदेशी आहे. प्रत्येक, हर म्हणजे प्रत्येक, हरदम, हर वक्त, हर रोज, हर हाल, हर मुकाम, हर घडी. नंतर खुश विदेशी आहे, लक्षात ठेवा. खुश हर हे विदेशी. श्रेष्ठ, खुश म्हणजे श्रेष्ठ, खुशनुमा, खुशहाल, खुशबू, खुश खबरी, खुश मिजाज. बद म्हणजे काय बुरा आहे. बदबू, बदचलन, बदमाश, बदमिजाज, बदनाम आणि बदकिस्मत. सर म्हणजे मुख्य प्रधान, सरपंच, सरदार, सरताज, सरकार. तर बघा सरकार, सरपंच, सरदार, सरताज हे शब्द आपण सर्रास वापरतो ज्याचा उपसर्ग हा विदेशी आहे. ब म्हणजे काय सहित म्हणजे खुबी सहित, बतौर, बशर्त आणि बदौलत. बिला म्हणजे काय बिना आहे. बिला कसूर म्हणजे या ठिकाणी कसूर विना. बिला वजह, बिला कानून. तर या ठिकाणी बिना कानून या ठिकाणी बिना वजह असे याचे अर्थ होतात. बेश म्हणजे अत्यधिक, बेश किमती, बेश किंमत,
नेक, नेक म्हणजे भला, नेक राह, नेक नाम, नेक दिल, नेक नियत. नंतर ऐन, ऐन म्हणजे काय पा ठीक, ऐन वक्त, ऐन जगह, ऐन मौके. हम, हम म्हणजे काय साथ, हमराज, हमदम, हमवतन, हमसफर आणि हमदर्द आहे पा. अल, अल म्हणजे निश्चित, अलगराज, अलविदा, अलबत्ता, अलबेता. नंतर गैर, गैर म्हणजे रहित किंवा भिन्न, गैर हजीर, गैरमर्द, गैर वाजिब. हैड, हैड म्हणजे काय प्रमुख आहे बघा, हेड मास्टर, हेड ऑफिस आणि हेड बॉय हे सुद्धा उपसर्ग आहेत पहा. नंतर हाफ, हाफ म्हणजे आधा, हाफ कमीज, हाफ तिकट, हाफ पॅन्ट, हाफ शर्ट. सब, सब म्हणजे उप, उप म्हणजे सब रजिस्ट्रार, सब कमिटी, सब इन्स्पेक्टर. को, को म्हणजे सहित, को ऑपरेटिव्ह, को ऑपरेशन आणि को एज्युकेशन. हे लक्षात ठेवा, हे जे आहेत ते विदेशी उपसर्ग आहेत आणि विदेशी उपसर्ग जे आहेत ते एकूण आपण 22 बघितले. 22 विदेशी उपसर्ग आहेत ते लक्षात ठेवा. कधी कधी त्याच्यामध्ये आपली जमलिंग होते की हे आपले हिंदी आहेत किंवा उर्दू आहेत, परंतु लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. बे, दूर, बा, कम, ला, ना, हर, खुश, बद, सर, ब, बिला, बेश, नेक, ऐन, हम. नंतर अल, गैर, हैड, हाफ, सब आणि को. हे उपसर्ग अशा पद्धतीने तुमचे संस्कृतचे उपसर्ग मुख्य 22, त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त अजून 22, नंतर आपले हिंदीचे उपसर्ग 22 आणि विदेशी उपसर्ग 22. हे 3 प्रकार या ठिकाणी आपण पाहिले. आता या ठिकाणी याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात तर ते या ठिकाणी बघा आणि या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा या ठिकाणी प्रश्न काय आहे पहा, किस शब्द में सु उपसर्ग का प्रयोग नहीं हुआ, यापैकी कोणत्या शब्दामध्ये सु हा उपसर्ग लागला नाही. ठीक आहे, आता आपल्याला सु उपसर्ग कोणता आहे आणि या ठिकाणी कशामध्ये पण लागलेला नाही, तर पहा सुनार मध्ये लागलेला नाही. सुनार मध्ये हा या ठिकाणी सु उपसर्ग लागत नाही. पहा सुकांत, सुमन आणि सुशील यामध्ये हा सु उपसर्ग पण लागतो, मात्र या ठिकाणी सुनार मध्ये तो लागत नाही. नंतर पहा प्रश्न पुढचा आहे पहा, उपनाम शब्द में उपसर्ग आहे. पहा उपनाम मध्ये कोणता उपसर्ग आहे, उ, उ, उपी की उप आहे. पहा तर उप आहे, बरोबर. या ठिकाणी उप हा उपसर्ग आहे. पहा त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे पहा, नीचा, हीन, अभाव को दर्शने वाला उपसर्ग है. बघा जे अर्थ आपण सांगितले होते की नीचा, हीन आणि अभाव, तर हे दाखवणारा उपसर्ग यापैकी कोणता, अ, उप, अव, प्रति की अभि. तर यापैकी कोणता आहे पहा, नीचा, हीन आणि अभाव किंवा नीच, हीन, अभाव दर्शनाला उपसर्ग यापैकी कोणता आहे, तर पहा अव आहे. कोणता आहे पहा, अव. ऑप्शन क्रमांक बी, अव. प्रश्न पुढचा आहे पहा, विदेशी भाषा के उपसर्ग से बना शब्द. पहा विदेशी भाषापासून, भाषा जे उपसर्ग आहे त्याच्यापासून तयार झालेला शब्द कोणता, पुरस्कार, भरपेट, अदकच्चा, हर रोज. यापैकी कोणता आहे पहा विदेशी, तर या ठिकाणी हर रोज आपण आताच बघितलं. पहा जो काय हर हा उपसर्ग आहे पहा विदेशी आहे, त्याच्यापासून हर रोज हा शब्द तयार होतो. प्रश्न पुढचा आहे पहा, निम्नलिखित में से कौन सा शब्द में अभि उपसर्ग नाही है. पहा आता अभि हा उपसर्ग आपण बघितलाय, तर कोणत्या शब्दामध्ये तो नाही, तर बघा अधिपतीमध्ये तर नाही, अभ्यगत, अभ्यगत मध्ये अभि आहे, अभिमान आणि अभिभावक, तर या तीनही शब्दांमध्ये पहा अभि हा उपसर्ग येतो, मात्र या ठिकाणी अधिपतीमध्ये येत नाही. ठीक आहे. नंतर प्रश्न पुढचा आहे पहा, प्रति उपसर्ग से कौन सा शब्द बना है. पहा प्रति, प्रति या उपसर्गापासून कोणता शब्द तयार होतो, प्रयत्न, प्रबल, प्रत्यक्ष, पराजय. प्रतिपासून कोणता शब्द तयार होतो, तर या ठिकाणी प्रत्यक्ष. प्रति, प्रति म्हणजे काय पहा प्रत्यक्ष, तर हा शब्द या ठिकाणी पहा तयार होतो. नंतर उपसर्ग वे शब्द है जो, उपसर्ग हे असे शब्द आहे ज्याच्यापासून काय जे शब्द शब्द के बाद जोड़ते हैं, शब्द के पहले जोड़ते हैं, शब्द के बीच में आते हैं कि कोई शब्दांश नहीं जोड़ते. तर उपसर्ग हा शब्द काय आहे, तर तो या ठिकाणी शब्दाच्या आधी जोडला जातो, बरोबर. शब्दाच्या आधी शब्दाच्या पूर्व जोडला जातो. निम्न में से कौन सा उपसर्ग विदेशी. विदेशी उपसर्ग कोणता आहे, कु, खुश, दू की चौ. तर यापैकी जो काही खुश शब्द आहे हा विदेशी आहे. बाकी कु असेल, दू असेल, चौ असेल, तर हे या ठिकाणी आपले हिंदीचे आहेत. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे पहा, किस शब्द में वी उपसर्ग नाही है. पहा खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये वी हा उपसर्ग येणार नाही. विद्या, विकट, विदग्ध, विदग्ध, विषम. तर बघा विद्या, ठीक आहे, विद्यामध्ये वी हा उपसर्ग येत नाही, म्हणजे वी पासून विद्या हा शब्दच तयार होत नाही. आपण जे शब्द तयार केलेले त्याच्यामध्ये विद्या नाही. विकट
तयार होतो, विदग्ध तयार होतो, विषम तयार होतो. म्हणजे विद्या यामध्ये वि हा उपसर्ग येणार नाही. प्रश्न पुढचा आणि शेवटचा की निम्नलिखित में से उपसर्ग रहित शब्द कोणता आहे पहा. ज्याच्यामध्ये म्हणजे उपसर्गच नाही. उपसर्ग रहित शब्द कोणता? सुयोग, विदेश, अत्यधिक की सुरेश. तर बघा पहिला जो शब्द आहे पहा सुयोग, तर सु हा या ठिकाणी उपसर्ग आहे. यामध्ये वि हा शब्द आहे. अत्य तर याच्यामध्ये पहा अत हा उपसर्ग आहे. परंतु सुरेश मध्ये कोणताही उपसर्ग पहा लावलेला नाही. म्हणून तर दी काय जो शब्द आहे तो उपसर्ग रहित शब्द आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहा उपसर्गावरती आपण हे 10 प्रश्न बघितले. उपसर्गाचे 3 प्रकार सगळ्यात महत्त्वाचा आपण बघितलं. पहिला जो प्रकार आहे तो संस्कृत उपसर्ग, त्याच्यानंतर या ठिकाणी आपले हिंदी उपसर्ग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा विदेशी उपसर्ग. विदेशी उपसर्ग कोणकोणते आहेत तर बघा इथं लक्षात ठेवा. हे उपसर्ग लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न याच्यावरती विचारला जातो आणि आपण जो पेपर 1 मध्ये काल बघितला, मागच्या व्हिडिओमधून बघितला त्याच्यामध्ये आपले जे संस्कृतचे उपसर्ग आहेत पण त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. तर हे लक्षात ठेवा. हे थोडंसं लिहून ठेवा. ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न हा विचारला जातोय. भेटू पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.